जय शिवराय मित्रांनो, बंधूंनो आणि भगिनींनो, लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर ई-के-वाय-सी केली नसेल तर लवकरात लवकर ई-के-वाय-सी करून टाका. ई-के-वाय-सी करण्याची मुदत जवळ आलेली आहे, संपणार आहे लवकरच. ई-के-वाय-सी कोणासाठी करायची आहे, कोणाला संधी उपलब्ध आहे? ज्या लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी केलेली नाही त्या लाडक्या बहिणीसुद्धा ई-के-वाय-सी करू शकतात. तुम्ही ट्राय करून बघा. ज्या लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी चुकलेली आहे, तुम्ही जे प्रश्न निवडण्यामध्ये होय किंवा नाही याच्यामध्ये गफलत झालेली आहे, त्या लाडक्या बहिणींसुद्धा ई-के-वाय-सी डबल ई-के-वाय-सी करू शकता. तर लवकरात लवकर ई-के-वाय-सी करून घ्या. आता बघा, ई-के-वाय-सीमध्ये अनेकांना काही समस्या येत आहेत. तर ज्यांची ई-के-वाय-सी पूर्ण झालेली आहे परंतु त्यांचे पैसे बंद झालेले आहेत. पैसे बंद झालेत का? तर त्यांना वाटतं की माझी ई-के-वाय-सी चुकलेली आहे आणि ई-के-वाय-सी चुकली म्हणून त्या परत ई-के-वाय-सी करायला जात आहेत. तर त्यांना एरर दाखवत आहे किंवा त्या लाडक्या बहिणींचं संबंधित पात्र जे काय महिला आहे तिचं जर आधार कार्ड OTP टाकला तर ती पुढची नवऱ्याची प्रोसेस किंवा वडिलांची प्रोसेस आधार कार्डची टाकण्याची प्रोसेस येत नाही. तिथं त्याच्या अगोदरच तुमची KYC सक्सेसफुली झालेली आहे असा मेसेज येत आहे. मात्र त्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद झालेले आहेत. तर या लाडक्या बहिणींनी डबल ई-के-वाय-सी करण्याची गरज नाही. तुम्ही महिला व बाल कल्याण विकास विभागात तक्रार करू शकता, जाऊ शकता किंवा अंगणवाडीकडे जाऊन तुम्ही अर्ज जो भरायचा असतो ऑफलाईन, तो अर्ज तुम्ही भरू शकता. ऑफलाईन अर्ज कोणता आहे तो यावरचा व्हिडिओ मी खाली बनवलेला आहे, तो तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. तो तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता की हे डॉक्युमेंट तुम्हाला अंगणवाडीमध्ये जाऊन जमा करायचा आहे, तो असा व्हिडिओ आहे. दुसरी गोष्ट, आता ज्या लाडक्या बहिणींचं नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी असे 3 महिने, नोव्हेंबर, डिसेंबर अशा 2 महिन्याचे पैसे अडकलेले आहेत, त्यांचे 3,000 रुपये आता मिळालेले नाहीत. तर त्या जर महिला जानेवारीमध्ये जर पात्र ठरल्या तर त्यांना 3,000 रुपये किंवा 4,500 रुपये मिळणार नाहीत. त्यांना फक्त 1,500 रुपयेच मिळणार आहेत. आणि त्या जर महिला जानेवारीमध्ये पण लाभार्थी ठरल्या नाहीत तर त्यांना काहीही पैसे मिळणार नाहीत. कोणालाही 3,000, 4,500 मिळणार नाहीत. अशा चुकीच्या माहितीवरती विश्वास ठेवू नका.